हॅलो स्टुडंट, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आपण या ठिकाणी पाहतोय की रोटेशनल डायनॅमिक्स पार्ट 6 आणि यामध्ये आपण महाराष्ट्र बोर्ड जो की नवीन सिलेबस आहे त्यानुसार आपण व्हिडिओज बनवत असतो आणि त्यामध्ये आपला न्यू सिलेबस 2020 मध्ये जो डिझाईन केलेला आहे आणि तोच सिलेबस रेफर करून हे व्हिडिओज आहेत. यामध्ये तुम्हाला याच्याबद्दल कंटेंट आजचं जे कंटेंट आहे ते बघा. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज द ॲनालॉगस क्वांटिटी फॉर मास, जी की मोमेंट ऑफ इनर्शिया ही माससोबत कशी ॲनालॉगस क्वांटिटी आहे त्याबद्दल पाहणार आहोत आपण. दुसरी कन्सेप्ट आहे आपल्याकडे सेकंड कंडिशन मोमेंट ऑफ इनर्शिया. थर्ड आहे आपल्याकडे ऑप्टेन मोमेंट ऑफ इनर्शिया बाय इंटिग्रेशन. म्हणजे पहिल्यांदा हे मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे नेमकं काय असतं हे पाहणार आहोत. नंतर ऑप्टेन करणार आहोत मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला जो की आणि तो पिन इंटिग्रेशनच्या मेथडनं मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड आउट करायचा हे पण आपण पाहणार आहोत. नेक्स्ट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द युनिफॉर्म रिंग, आणि एक बॉडी एक युनिफॉर्म रिंग एक घेणार आहोत आणि त्याचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया आपण पाहणार आहोत. नेक्स्ट पाहणार आहोत मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क, आणि युनिफॉर्म डिस्कचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया आपण पाहणार आहोत, जेणेकरून आपल्या त्या कन्सेप्ट क्लिअरन्स होतील मोमेंट ऑफ इनर्शियाबद्दल. त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये जे कन्सेप्ट आहे रेडियस ऑफ गायरेशन, आणि रेडियस ऑफ गायरेशनची पण कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेणार आहोत. त्यानंतर आहे एक्सप्लेनेशन फॉर रेडियस ऑफ गायरेशन, आणि रेडियस ऑफ गायरेशन नेमकं असतं काय, रेडियस ऑफ गायरेशनचा ॲप्लिकेशन्स काय, ते आपल्या कुठल्या प्रकारे कशा प्रकारे कामाला येतात त्याबद्दल आपण काय पाहणार, प्रत्येक गोष्टी व्यवस्थित आपण पाहणार आहेत. ठीक आहे. त्यामध्ये या कंटेंटनुसार आपलं फर्स्ट पॉईंट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज अ ॲनालॉगस क्वांटिटी. कशी आहे ॲनालॉगस क्वांटिटी कोणासोबत, माससोबत. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण कशाने डिनोट करतो, आयने डिनोट करतो, आणि मासला कशाने डिनोट करतो, यमने. हा जो मास यम आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आय या एकमेकांना कसे आहेत ॲनालॉगस क्वांटिटीत. म्हणजे नेमके ॲनालॉगस कसे आहेत त्याबद्दल आपण पाहतो. या ठिकाणी आपण डोरचे एक्झाम्पल घेतले. यामध्ये पाहू की आपल्या सगळ्यांना माहिती आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. कुठलं डिस्प्लेसमेंट आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हे काय असतं, लिनियर डिस्प्लेसमेंट सोबत. कोणासोबत, लिनियर. ऑब्वियसली हे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे. लिनियर डिस्प्लेसमेंट सोबत काय असतं, ॲनालॉगस असतं. म्हणजे जे काम अँग्युलर मोशनमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट करतं तेच काम लिनियर मोशनमध्ये डिस्प्लेसमेंट म्हणजेच लिनियर डिस्प्लेसमेंट करतं. आणि नेक्स्ट आहे आपल्याकडे अँग्युलर व्हेलॉसिटी, म्हणजे जी अँग्युलर मोशन असतील कुठं पण ज्यामध्ये अँगल्स असतं, रोटेशनल मोशन असेल तर रोटेशनलमध्ये जी काही अँग्युलर व्हेलॉसिटी आहे जे वर्क करते तेच काम लिनियर व्हेलॉसिटी कुठं करत असते, ट्रान्सलेटरी मोशनमध्ये. म्हणजेच हे दोन्ही जे आहेत ही अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटी एकमेकांना कसे आहेत, रिलेटेड आहेत. नेक्स्ट काय, अँग्युलर ॲक्सिलेशन आणि ए ॲक्सिलेशन. ए ॲक्सिलेशन जातं लिनियर ॲक्सिलेशन. म्हणजे अँग्युलर ॲक्सिलरेशन आणि लिनियर ॲक्सिलेशन दोन्ही एकमेकांना ॲनालॉगस आहे. त्याचा अर्थ सरळ आहे, जे काम लिनियर ॲक्सिलेशन लिनियर ट्रान्सलेटरी मोशनमध्ये करतं तेच काम अँग्युलर ॲक्सिलेशन अँग्युलर मोशनमध्ये किंवा रोटेशनल मोशनमध्ये करत असतं. नेक्स्ट आहे टॉर्क. आता आपल्याला माहिती आहे की टॉर्क जे काय काम करतं, ज्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की फोर्स काय काम करतो, आपल्या कुठल्या बॉडीला ॲक्सलेट करण्याचं काम काय करत असतं, फोर्स करत असतं. तेच कुठल्या बॉडीला रोटेशन मोशनमध्ये ॲक्सलेट करणं म्हणजे अँग्युलर ॲक्सिलेशन वाढवणं किंवा कमी करणं, त्या ठिकाणी काय कोण रिस्पॉन्सिबल असतं, टॉर्क असतं. म्हणजे ह्या अँग्युलर डिस्प्लेसमेंट सोबत अँग्युलर व्हेलॉसिटी लिनियर व्हेलॉसिटी सोबत, अँग्युलर ॲक्सिलेशन लिनियर ॲक्सिलेशन सोबत, आणि टॉर्क फोर्ससोबत एकमेकांना कसे ॲनालॉगस आहेत. त्यामध्ये आपण पाहतो एफर्ट्स नीड टू ओपन द डोअर डिपेंड्स ऑन द मास ऑफ द डोअर अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता काय होतं, एखाद्या डोअरला तुम्हाला बंद करायचं असेल, हा एक्सपेरिमेंट आपण जनरली दररोज करत असतो. तर दरवाजा बंद करणं वेगळी गोष्ट आहे. आपण या ठिकाणी दरवाजाला आपण पकडतो आणि त्यावेळेस आपण त्याला पुश करतो आणि बंद करण्याचा प्रयत्न करतो, आणि या ठिकाणी आपण धरतो आणि या ठिकाणी आपण दरवाजाला बंद करण्याचा प्रयत्न करतो. आता दोन्ही गोष्टीमध्ये जर विचार केला तर दरवाजाचं मास जे काही ते कॉन्स्टंट आहे. समजा आपण याच ठिकाणी आहोत सध्या, आणि या ठिकाणी आपण पहिल्यांदा ढकलण्याचा प्रयत्न केला तेव्हा मास काय होतं, समजा M1 होतं. आता काय केलं, दुसऱ्या वेळेस याचं जेणेकरून या दरवाजाला आपण जास्त मास अटॅच केलं, किंवा दुसरी एक प्लेट या ठिकाणी दुसरी एक प्लेट अशी जाड प्लेट लावली, जेणेकरून दरवाजाचं वेट वाढलं आणि मास वाढलं, आणि त्यावेळेस मग आपण काय केलं, परत त्याला मूव्ह करण्याचा प्रयत्न केला. त्याचं मास त्यावेळेस किती होतं, M2 होतं. मग ऑब्वियसली हा M2 काय M1पेक्षा ग्रेटर दॅन असल्यामुळे आपल्या त्यावेळेस जास्त इनर्शिया किंवा जास्त अपोज होईल हे रोटेशनल मोशन होण्यासाठी. या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे याचा अर्थ की जो आपला मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो मासवर डिपेंड असतो, आपण पाहणार आहोत पुढे. तर आणि दुसरं काय, परपेंडिक्युलर जो एफर्ट्स म्हणजे काय, आपले जे कष्ट लागणार आहेत, आपल्याला जे काही कार्य करावं लागणार आहे ते आपले काम जे कार्य आहे ते कोणावर डिपेंड आहे, मासवर डिपेंड आहे. त्याचबरोबर परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता या ठिकाणचा ॲक्सिस ऑफ रोटेशन हा आहे,
हा येथून या ठिकाणी जो आहे तो दरवाजाच्या या ठिकाणचा हा जो फिक्स केलेला भाग आहे तो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे हा भाग, आणि याच्यापासून हे जे काही परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे हे जे डिस्टन्स असणार आहे या डिस्टन्सवर डिपेंड आहे. कसं हे आपण या ठिकाणी आपण पाहू शकतो. समजा आपण काय केलं, या ठिकाणाहून त्याला पुश करण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणाहून पुश करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे पुढे या टोकावून, या आपल्या लक्षात येते इथून पुश केल्यानंतर रोटेशन इझिली होतं आणि इथून पुश केल्यानंतर रोटेशन व्हायला थोडे जास्त एफर्ट्स लागतात. याचा सहसा अर्थ आहे या ठिकाणी एफर्ट्स जास्त लागतात, या ठिकाणी एफर्ट्स कमी लागतात. याचा प्रकार आपल्याला डिटेलमध्ये पुढे पाहणार आहोत. द क्वांटिटी अनालॉगस टू द मास इन्क्लूड द मास अँड द डिस्टन्स वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ द मास अराउंड द ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग ज्यालाच आपण काय म्हणतो असतो मोमेंट ऑफ इनर्शिया आपण पाहणार आहोत. म्हणजे अशी एक क्वांटिटीबद्दल स्टडी करणार, जी क्वांटिटी कोणावर डिपेंड आहे, मासवर तर डिपेंड आहेच आहे, त्याचबरोबर कशावर डिपेंड आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. कशावर डिपेंड आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास, आणि ती मास कुठून, अराउंड द ॲक्सिस ऑफ रोटेशन. जो ॲक्सिस ऑफ रोटेशन असतो त्याच्यापासून किती अंतर, आणि त्याच क्वांटिटीला आपण काय म्हणतो असतो मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि त्याला शॉर्टमध्ये m.I लिहिलं जातं किंवा डायरेक्टली फक्त I पण लिहिल्या जातं मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड कशावर आहे, पहिली गोष्ट इंडिव्हिज्युअल मासेस. आपण पाहिलं की त्या डोरचं जर मास आपण वाढवलं याचा अर्थ काय होत होता, जास्त एफर्ट्स लागत होते, त्याचा अर्थ मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे अपोज करतो. ऑब्व्हियसली मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे इट इज अपोज टू रोटेट, रोटेशनल मोशनमध्ये अपोज करण्याचं एक इनर्शिया, एक जडत्व आहे जी की मोमेंट ऑफ इनर्शियाला म्हणजेच आपल्या मोशनला, रोटेशनल मोशनला काय करण्याचा प्रयत्न करतं, अपोज करण्याचा प्रयत्न करतं. आणि तोच मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड आहे, पहिला तो कशावर, इंडिव्हिज्युअल मासेस म्हणजे ज्या ऑब्जेक्ट आहे, आपण या ठिकाणी डोर एक्झाम्पल घेतलं होतं, त्या डोरमध्ये त्या डोरच्या मासवर डिपेंड आहे. डोरचं मास वाढवलं त्यासाठी लागणारा मोमेंट ऑफ इनर्शिया पण काय होणार, वाढणार. नेक्स्ट काय, द डिस्ट्रीब्युशन ऑफ दीज मासेस अबाउट द गिवन ॲक्सिस. आणि समजा आपण मास कॉन्स्टंट ठेवलं तर ज्या ॲक्सिसपासून मास किती डिस्ट्रीब्यूट आहे, मास ॲक्सिसपासून जास्त दूर अंतरावर डिस्ट्रीब्यूट असेल तर आपला काय होतं, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त येतो. आणि जर मास डिस्ट्रीब्युशन कमी असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी. म्हणजे कशावर डिपेंड असतो, तो डिस्ट्रीब्युशन ऑफ मासवर डिपेंड आहे, आपण आत्ताच पाहिलं अगोदर. म्हणजे अशा प्रकारे त्याच क्वांटिटीला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणत असतो. आणि फॉर द डिफरंट ॲक्सिस इट विल अगेन डिपेंड अपॉन द मास डिस्ट्रीब्युशन अँड अराउंड द ॲक्सिस अँड विल बी डिफरंट इफ देर इज अ नो सिमेट्री. म्हणजे पहा याचा अर्थ काय की डिफरंट ॲक्सिस, जर ॲक्सिस आपण वेगवेगळे केले म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन आपण बदलले तरी काय होतं, इट विल अगेन डिपेंड्स अपॉन द मास डिस्ट्रीब्युशन अँड अराउंड द ॲक्सिस इट विल बी डिफरंट इफ देर इज अ नो सिमेट्री. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी समजा हा एक रॉड घेतला, आता या रॉडचा जर विचार केला तर या ठिकाणी जर आपण हा ॲक्सिस घेतला तर याच्यापासून हे मास डिस्ट्रीब्युशन कसं आहे, दूर अंतरावर आहे. आणि समजा आपण हा ॲक्सिस ऑफ रोटेशन घेतला तर याच्यापासून मास डिस्ट्रीब्युशन कसं आहे, या साईडला काय आहे आणि या साईडला काय, म्हणजे दोन्ही साईडला कसं आहे थोडं क्लोजेस्ट आहे. यामुळे काय होतं, आपल्या काय मास डिस्ट्रीब्युशन लक्षात आलं की मास डिस्ट्रीब्युशन होत असल्यामुळे आपण काय करू शकतो की क्लोजेस्ट असल्यामुळे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया ज्याला आपण I1 म्हटलं, याचा इथला मोमेंट ऑफ इनर्शिया काय म्हटलं, I2 म्हटलं, तर ऑब्व्हियसली I2 कसा असणार I1 पेक्षा जास्त, कारण तो कशावर डिपेंड आहे, मास डिस्ट्रीब्युशनवर डिपेंड आहे. या दोन्ही वेळेस मास सेम आहे पण मास डिस्ट्रीब्युशन बदललं, त्याचं कारण कशामुळे की आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन बदलला. हा ॲक्सिस ऑफ रोटेशन हा वेगळा होता आणि हा दुसरा ॲक्सिस ऑफ रोटेशन, ठीक आहे, तेच यामध्ये सांगितलेले. आता नेक्स्ट काय आपल्याकडे ऑब्टेन मोमेंट ऑफ इनर्शिया बाय इंटिग्रेशन. आता मोमेंट ऑफ इनर्शिया नेमका काय असतो आपण पाहिलं तो की अशी क्वांटिटी जी मासवर डिपेंड असते आणि मास डिस्ट्रीब्युशनवर डिपेंड असते, आणि त्याचबरोबर ती ॲनालॉगस क्वांटिटी कोणासोबत, माससोबत. म्हणजे जे काम कशामध्ये, लिनियर मोशनमध्ये, ट्रान्सलेटरी मोशनमध्ये मास करतं तेच वर्किंग कोणाचं असतं, तेच फंक्शन आपल्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं रोटेशनल मोशनमध्ये असतं, म्हणजे टू अपोज द मोशन, रोटेशनल मोशन ऑब्व्हियसली. आता त्यामध्ये आपण पाहूयात की या ठिकाणी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑब्टेन करण्यासाठी आपण एक डायग्राम घेतली, यामध्ये आपण एक पार्टिकल घेतली ती M1 M2 असे अनेक प्रकारे. तर आपण फॉर होमोजिनियस रिजिड ऑब्जेक्ट, आपण होमोजिनियसचा अर्थ का, होमोजिनियस म्हणजे एकाच मटेरियलपासून बनलेला जवळपास, म्हणजे याचे काय ऑब्जेक्ट आहे, फॉर एक्झाम्पल असं नाही की इथून इथपर्यंतचा पार्ट वुडनचा आहे, इथून इथपर्यंतचा भाग आयर्नचा आहे, इथून वेगळा भाग दुसऱ्या कॉपर मटेरियलला म्हणला, असा काही नाही. तर होमोजिनियस अर्थ काय, ही जी पूर्ण प्लेट आहे ती एकाच मटेरियलपासून बनलेली असली पाहिजे, आणि त्यालाच काय म्हणत असतो होमोजिनियस. म्हणजे ती बॉडी कशी असायला पाहिजे, होमोजिनियस, तो ऑब्जेक्ट होमोजिनियस असायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे काय आपल्याला की होमोजिनियस असायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, रिजिड असायला पाहिजे. रिजिड म्हणजे आपण सांगितलं समजा इथला पार्टिकल M2 आहे आणि हा पार्टिकल काय M1 आहे, तर ह्या दोघांमधलं डिस्टन्स काय आहे, जे काही दोघांमधलं डिस्टन्स आपण घेणार आहोत हे डिस्टन्स फिक्स असेल, कुठलाही फोर्स अप्लाय केल्यानंतर ते डिस्टन्स बदलत नसेल तर त्याला कुठली ऑब्जेक्ट म्हणू शकतो आपण, रिजिड ऑब्जेक्ट म्हणू शकतो. आणि तो जो रिजिड ऑब्जेक्ट असेल तसा पाहिजे, आणि मॅथमॅटिकली मग आपण काय करू शकतो, त्याचं इंटिग्रेशन करू शकतो. असा ऑब्जेक्ट असेल तर त्याचं इंटिग्रेशन करता येतं करायसाठी मास डिस्ट्रीब्युशनसाठी, आणि त्याच आपण काय करतो मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करत असतो. आता यामध्ये इट इज टू बी ऑब्टेन्ड इंटिग्रेशन ॲज द आपण काढलेलं आहे या ठिकाणी. आता काय होतं, जेव्हा आपण काय करतो होमोजिनियस रिजिड ऑब्जेक्ट घेतो आणि मॅथमॅटिकली त्याचं इंटिग्रेबल असायला पाहिजे, आणि त्याचं मास डिस्ट्रीब्युशन जर आपल्याला माहिती असेल तर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ऑब्टेन्ड बाय द गिवन इंटिग्रेशन ॲज, म्हणजे इंटिग्रेशन I म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, हा मोमेंट ऑफ इनर्शिया
हा जो आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आपण घेतलेला आहे इक्वल टू काय आपल्याकडे आय घेतला आणि त्याला इंटिग्रेशन लिहिलं, याला आपण इंटिग्रेशन म्हणत असतो. आणि इंटिग्रेशन म्हणजे हे इंटिग्रेशन आपलं. आणि आर म्हणजे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स या ठिकाणी आहे. आणि एम म्हणजे डी एम म्हणजे काय एक स्मॉल मास एलिमेंट घेतला, स्मॉल एलिमेंट ऑफ मास. काय आपण घेतला स्मॉल एलिमेंट ऑफ मास घेतला आपण, त्याला स्मॉल एलिमेंट ऑफ मास कन्सिडर केला आपण या ठिकाणी. तर आता काय होतं इफ इंटिग्रेबल मास डिस्ट्रीब्युशन इज नॉट नोन. आता हे आपण हे पाहिलं की जे मास इंटिग्रेबल आहे, हा इंटिग्रेबल मास म्हणजे काय ज्याचं इंटिग्रेशन आपण घेऊ शकतो. इंटिग्रेशनसाठी कंडिशन काय असते दे शुड बी कंटिन्युअस. हे कसे असले पाहिजे बॉडी कंटिन्युअस असायला पाहिजे, बॉडीमध्ये कुठे पार्ट असायला नाही पाहिजे, असे एक कंटिन्युटी असायला पाहिजे मासमध्ये, त्याच इंटिग्रेशन म्हणू शकतो. आणि त्याचं इंटिग्रेशन घेऊ शकतो कंटिन्युअस बॉडीचं. आणि डिस्कंटिन्युअस बॉडीचं इंटिग्रेशन घेता येत नाही. जर आपल्याला इंटिग्रेबल मास डिस्ट्रीब्युशन इज नॉट नोन म्हणजे आपल्याला जर इंटिग्रेबल मास डिस्ट्रीब्युशन आपल्याला माहिती नाही, म्हणजे हे इंटिग्रेशन मास कसं डिस्ट्रीब्यूट झाले हे जर आपल्याला माहीत नसेल तर इट इज नॉट टू पॉसिबल द ऑब्टेन द मोमेंट ऑफ इनर्शिया थिओरेटिकली. म्हणजे आपण त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकत नाही. पण कसा काढू शकत नाही थिओरेटिकली, बट इट कॅन कॅल्क्युलेट डिटरमाइन बाय द एक्सपेरिमेंटली. म्हणजे एक्सपेरिमेंटच्या साइन आपण त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो. म्हणजे जस्ट एक एक्सपेरिमेंट करायचा, एक्सपेरिमेंटच्या बेसवर आपण कुठल्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो. आणि जर आपल्या एक बॉडी शेप डिस्ट्रीब्युशन फिक्स आहे, समजा फॉर एक्झाम्पल डिस्क असेल, रॉड असेल, रिंग असेल, सिलेंडर असेल, त्यांचा शेप असा फिक्स्ड असतो, त्यामुळे त्यांचं इंटिग्रेशन करता येतं, म्हणजे त्यांचे इंटिग्रेबल मास असतं. पण आता या ठिकाणी जी आपण ही बॉडी पाहतो ही इंटिग्रेशनसाठी थोडी डिफिकल्ट असते. आणि त्याच्यामध्ये अशा बॉडीसाठी आपण काय करू शकत नाही मोमेंट ऑफ इनर्शिया थिओरेटिकली काढू शकत नाही, आपल्याला तो प्रॅक्टिकलीच म्हणजे एक्सपेरिमेंटली काढावा लागतो. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म रिंग आपण त्याच प्रकारे एक आता इंटिग्रेशनच्या मेथडनं काढण्यासाठी आपण एक युनिफॉर्म रिंग कन्सिडर केली. आता एक इन युनिफॉर्म रिंग मास इज सिच्युएटेड युनिफॉर्मली ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. म्हणजे युनिफॉर्म रिंगमध्ये जे काही मास आहे, कोणाचं मास त्या रिंगचं, ते पहा ही रिंग असल्यामुळे हे जे आता हा एक दाखवण्यासाठी आपण आर कन्सिडर केला, हा दाखवण्यासाठी आर कन्सिडर केला आहे. ॲक्च्युली जे मास आहे त्या सर्कम्फरन्स ऑफ सर्कलवर, यालाच काय म्हणतो आपण सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. आणि सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणजे जो काय परिघ आहे या परिघावर ते मास काय असतं डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं. म्हणजे जवळपास या रिंगच्या कुठंच मास नाही आहे आणि त्यालाच आपण रिंग एक कन्सेप्ट सांगितलेली आहे. आणि इट इज टू डायमेन्शनल ऑब्जेक्ट ऑफ निग्लिजिबल थिकनेस. आणि याची थिकनेस जी काय असते जाडी जास्त काय नसते, थिकनेस फार कमी असते. आपण रिंग पाहिलेली असते, हातामध्ये घालायचं काकण ते एक रिंगचं एक्झाम्पल आहे. आणि आपल्या सायकलला पण रिंग असतं, त्याची थिकनेस मात्र निग्लिजिबल आपण कन्सिडर करत असतो. आणि त्याचे डायमेन्शन किती टू डायमेन्शन, एक तर एक्स आणि दुसरा वाय लक्षात, किंवा दुसरे घेऊ शकतो आपण टू डायमेन्शनल आहे त्यामध्ये. इफ इट इज अ रोटेशन अबाउट इट्स ओन ॲक्सिस लाईन परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन अँड पासिंग थ्रू द सेंटर. म्हणजे आपण काय करतो याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढतोय आपण, त्यावेळेस कशासाठी अबाउट इट्स ओन ॲक्सिस म्हणजे हा त्याचा ओन ॲक्सिस, हा जो या ठिकाणी ही लाईन दिसते आपल्याला, हा त्याचा काय ओन ॲक्सिस आहे सेंटरमधून पास होणारा. आणि तो कसा असायला पाहिजे ओन ॲक्सिस. ओन ॲक्सिसचाच अर्थ काय पहा, ओन ॲक्सिस लक्षात आलं. ओन ॲक्सिस म्हणजे काय लाईन परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजे याच्या प्लेनला हा जो काही प्लेन आहे या आपण एक्स हा जो प्लेन आहे रिंगचा, या प्लेनला हा कसा आहे परपेंडिक्युलर, या ठिकाणी हा 90 डिग्री अँगल तयार होतो, हा कसा आहे परपेंडिक्युलर आहे. म्हणजे हा जे को ओन ॲक्सिस, कोण ॲक्सिसला म्हणतो असा ॲक्सिस जो कसा असतो त्या प्लेनला परपेंडिक्युलर असतो आणि पासिंग थ्रू द इट्स सेंटर. म्हणजे हा सेंटर जो आहे सेंटर ऑफ मास आहे किंवा रिंगचा जो सेंटर आहे त्याच्यामधून काय होत असेल पास होत असेल तर त्याच ॲक्सिसला कुठला ॲक्सिस म्हणतो असतो आपण ओन ॲक्सिस. आणि त्या ओन ॲक्सिससाठी पाहतो इट्स इंटायर मास यम इज ॲट आर फ्रॉम द इंटायर. समजा या पूर्ण या रिंगचं मास आपण कॅपिटल एम कन्सिडर केलं, काय कन्सिडर केलं कॅपिटल एम कन्सिडर केलं आपण या ठिकाणी. तर ते सगळं जे मास आहे कॅपिटल एम ते किती अंतरावर जवळपास आर एवढ्या अंतरावर आहे. किती अंतरावर आहे आर एवढ्या अंतरावर. कोणापासून या ॲक्सिसपासून. म्हणजेच ॲक्सिस कुठून पास व्हायला आहे सेंटरमधून. आपण सांगितलं ॲक्सिस पासिंग टू द सेंटर म्हणजे सेंटरपासून या सर्कम्फरन्स मास कुठे आहे सर्कम्फरन्सवर. ॲक्सिस कुठून पास व्हायला आहे सेंटरमधून. म्हणजेच आपल्या मासमध्ये आणि ॲक्सिसमधून काय दोघांमधलं अंतर किती रेडियस आणि त्याच अंतराला आपण आर म्हटलेलं आहे. ठीक आहे. मग त्यावेळेसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. म्हणजे सहज मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू काय असतं मास इंटू रेडियस. या ठिकाणी आपण घेऊ शकतो रेडियस त्याचा स्क्वेअर. आता रेडियस म्हणजे आपण या ठिकाणी रेडिएशन घेतो का प्रत्येक वेळेस नाही, तर या रेडियस या ठिकाणी आपण रेडियस ऑफ गायरेशन घेत असतो आपण त्याला पाहतो. पण या ठिकाणचा डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स घेत असतो आणि या ठिकाणचा परपेंडिक्युलर डिस्टन्स आर आहे म्हणून आपण त्या ठिकाणी आर घेतोय. ठीक आहे. यामध्ये तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क आपण एका युनिफॉर्म डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया पाहणार आहोत. आता युनिफॉर्म डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया पाहण्यासाठी आपण एक डिस्क कन्सिडर केले आहे, एक स्मॉल एलिमेंट आपण घेणार आहोत. डिस्क इज ऑब्वियसली कशी आहे 2Dचा आहे, 2 डायमेन्शनलच ऑब्जेक्ट आहे आणि सर्क्युलर ऑब्जेक्ट ऑब्वियसली. आणि त्याची पण थिकनेस कशी आपण कन्सिडर करतो निग्लिजिबल असते. डिस्कची थिकनेस निग्लिजिबल नाही कन्सिडर केली तो काय बनतो एक सिलेंडर बनत असतो आपण. ठीक आहे. तर इट इज सेड टू बी अ
युनिफॉर्म, हा कसा कन्सेप्ट म्हणतो आपण त्याला, युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे काय, त्याचं मास डिस्ट्रीब्युशन कसं आहे, सेम आहे. इफ इट सरफेस डेन्सिटी इज सेम थ्रूआउट, म्हणजे त्याची जर सरफेस डेन्सिटी, सरफेस म्हणजे मास डेन्सिटी, मास डेन्सिटी, जी मास सरफेस डेन्सिटी, जी मास डिस्ट्रीब्यूट झालेली आहे, या ठिकाणी मास जर या सरफेसवर सारख्या प्रमाणात डिस्ट्रीब्यूट झाला असेल, त्याची जी सरफेस डेन्सिटी कशी असेल, कॉन्स्टंट असेल किंवा सेम असेल, तर त्यालाच काय म्हणू शकतो आपण, युनिफॉर्म म्हणू शकतो, म्हणजे एकसारखा. ठीक आहे. तर यामध्ये आपण सरफेस डेन्सिटीचा फॉर्म्युला आपण घेऊ शकतो. ही मास सरफेस डेन्सिटी आहे, म्हणजे त्याला आपण सिग्माने डिनोट करत असतो सरफेस डेन्सिटीला, आणि मास अपॉन एरिया घेत असतो आपण या ठिकाणी. आता कन्सिडर युनिफॉर्म डिस्क ऑफ मास कॅपिटल एम, म्हणजे आपल्या ह्या डिस्कचा आपण जसं त्या रिंगसाठी कॅपिटल एम मास घेतलं, तसं याच्यासाठी पण काय घेतलं आपण, कॅपिटल एम हे मास घेतलं याच्यासाठी, आणि रेडियस त्याची पण आर घेतली, जी आपण रिंगला घेतली होती तीच, आणि रेडियस, आणि ते ऑब्विसली तर त्या मास एमचं या रेडियस सेंटरपासूनचं अंतर किती, ऑब्विसली कॅपिटल आर असणार आहे. पण इथल्या मासचा, आता हे मास जी रिंगसारखं नाही आहे, रिंगचं काय होतं, पूर्ण मास सरकम्फरन्सवर होतं एम, पण आता जे यम आहे ते पूर्ण सरकम्फरन्सवर नाही, इथून कम्प्लिटली या सरकम्फरन्सपर्यंत या मधल्या स्पेसमध्ये पण ते काय झालेलं आहे, फिलअप झालेलं आहे, भरलेलं आहे, म्हणजे डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे, आणि त्यामुळे आपल्याला त्याला थोडी वेगळी कन्सेप्ट वापरावी लागते. आणि त्यावेळेस आपली जी सरफेस चार्ज डेन्सिटी आहे, मास अपॉन एरिया, आणि आपल्याला माहिती आहे एरिया जो असतो हे सरफेस डेन्सिटी, हाच फॉर्म्युला आपण इथे घेतलेला आहे. सरफेस डेन्सिटी आपण काय म्हणलं होतं, सिग्मा म्हणलं होतं, मास आपण ॲज इट इज घेतलं, आणि एरिया काय, हे काय प्लेट कशी आहे, सर्क्युलर आहे. ऑब्विसली प्लेट कसं म्हणलं आपण, सर्क्युलर मानले, डिस्क सर्क्युलर असते, सर्कलचा एरिया काय असतो, पाय r स्क्वेअर, आपण या ठिकाणी पाय r स्क्वेअर घेतलं. आणि डिस्क कॅन बी कन्सिडर टू बी अ कन्सिस्टिंग ऑफ नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग्स ऑफ रेड आय इन्क्रीजिंग फ्रॉम 0 to r, म्हणजे आपण ही जी काही डिस्क आहे, डिस्क आपण कन्सिडर काय केली, अशा छोट्या छोट्या रेडियस आहे. समजा ही एक रिंग आहे, ही दुसरी एक रिंग आहे, ही तिसरी एक रिंग आहे, ही 4 नंबरची रिंग आहे, अशा अनेक रिंग्स एकत्र केल्यानंतर नंबर ऑफ रिंग्स, नंबर ऑफ, पण त्या रिंग्स कशा असल्या पाहिजे, कॉन्सेंट्रिक, म्हणजे एका सेंटरच्या, म्हणजे एक रिंग अशी, एक रिंग अशी, अशी नाही, तर एक रिंग अशी, त्याच्यानंतर दुसरी रिंग, त्यानंतर तिसरी रिंग, ह्या सगळ्यांचा सेंटर काय असला पाहिजे, एकसारखाच. मग अशा कॉन्सेंट्रिक्स, अशा अनेक कॉन्सेंट्रिक्स रिंग एकत्र केल्यानंतर आपला काय तयार होते, एक डिस्क तयार होते. आणि डिस्कची जेव्हा सगळ्यात जी छोटी रिंग असते त्याची रेडियस आपण स्मॉल आर मानतो, आणि सगळ्यात मोठी रिंग असणार आहे ती कोणा एवढी असणार आहे, डिस्क एवढी, म्हणून डिस्कच्या रेडियस एवढी, त्याची रेडियस आपण कॅपिटल आर मानू. मग त्यावेळेस आपण काय होतं पहा, द रिंग आपण मास डी एम कन्सिडर केलं, रिंगचं मास काय कन्सिडर केलं आपण, डी एम. ही जी मास आता रिंग घेतलेली आपण, या रिंगचं हे जेवढे हे शेडेड पोर्शन आहे त्याला आपण डी एम म्हटलेले, जो की शेडेड पोर्शन आपण घेतलेला आहे, कशामध्ये, फिगरमध्ये दाखवला. हा डी एम जो शेडेड पोर्शन आहे, हा सगळा हा जो शेडेड पोर्शन आहे, हा पोर्शनला आपण डी एम म्हणजे मास ऑफ द रिंग म्हटलं. आणि डी आर म्हणजे काय, विड्थ ऑफ दिस रिंग, आणि ही डी आर म्हणजे ह्या विड्थ एवढ्याच रिंगची म्हणतो आपण, डिस्क बदल घेत नाही तर रिंग बदल घेतोय, रिंगची विड्थ आपण कन्सिडर केली. आणि इथं ॲव्हरेज रेडियस ऑफ रिंग, आणि ही काय, रेडियस, रिंगची रेडियस पहा, डी आर म्हणजे थिकनेस झाली, किंवा विड्थ म्हणतो आपण, थिकनेस घेण्यापेक्षा आपण या ठिकाणी काय घेतली, विड्थ घेतली कोणाची, रिंगची. आणि आर म्हणजे काय, ते रिंगचं सेंटर ऑफ ॲक्सिस, सेंटरपासून जे अंतर आहे स्मॉल आर, त्याला रेडियस किंवा रेडियस ऑफ दॅट रिंग म्हणू शकतो, किंवा ॲव्हरेज रेडियस आपण कन्सिडर केली. ॲव्हरेज घेण्यामागचा उद्देश की त्यामध्ये आर प्लस डी आर या दोघांना घेऊन ॲव्हरेज काढावा लागतो आपण. त्याप्रकारे एरिया ऑफ दिस रिंग इज ए इज इक्वल टू 2 पाय आर इंटू डी आर. आता एरिया कसा काढणार आपण, ह्या रिंगचा एरिया काढायचा आपल्याला, कोणाचा एरिया काढायचा आहे, रिंगचा एरिया. तर ऑब्विसली एरिया काढायसाठी रिंग 2 डायमेन्शनल आहे, याचा अर्थ काय, हा एरिया जर काढायचा असेल, हा रिंगचा एरिया, हा जो एरिया आहे, हा एरिया, हा सगळा बाहेर नाही, याच्या बाहेर नाही, हा जो शेडेड पोर्शन आहे, या शेडेड पोर्शनचाच एरिया काढायचा असेल तर आपला काय करतो, एरिया म्हणजे सरळ सरळ याचा सरकम्फरन्स घेणार, किती, 2 पाय आर इंटू याची काय घेणार, विड्थ घेणार, किती आहे, पाय आर, म्हणजे 2 पाय आर इंटू डी आर, विड्थ त्याची घेतली, तर तो काय झाला, एरिया ऑफ दॅट रिंग्स. मग आता सरफेस डेन्सिटी ऑफ रिंग काय असणार, ऑब्विसली सिग्मा घेतलं, सरफेस डेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, मास अपॉन एरिया. या ठिकाणी रिंगचं मास किती, त्या ठिकाणी कॅपिटल एम होतं, म्हणून आपण कॅपिटल एम घेतलं होतं. ठीक आहे. आणि या ठिकाणी काय आपल्याकडे जवळपास या ठिकाणी डी एम आहे रिंगचं मास, म्हणून आपण डी एम घेतलं. त्या ठिकाणचा एरिया काय होता, पाय आर स्क्वेअर होता, सॉरी त्या ठिकाणचा एरिया आपण घेतला नव्हता, त्या ठिकाणी आपला एरिया रिंगसाठी पाय आर स्क्वेअर होता. आता या ठिकाणी काय घेतला, पाय आर इंटू डी आर. आताच आपण पाहिलं की हा इथून सी सरकम्फरन्स किती आहे, पाय आर, आणि याची थिकनेस विड्थ किती आहे, डी आर, म्हणजे 2 पाय आर इंटू डी आर. जर आपण कन्सिडर केलं ते काय झालं, आपण सरफेस डेन्सिटी ऑफ दॅट रिंग कन्सिडर केली आपण. पुढे पाहू शकतो आपण डी एम, म्हणजे आपण आता मास पाहिजे आपला, पण हे पुढे जे क्वांटिटी आहे आपण या क्वांटिटीला काय करू शकतो, आपण इकडे शिफ्ट करू शकतो, म्हणजे 2 पाय आर
इंटू आर इंटू डी आर, आणि हे सिग्मा आपलं इथली सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे डी एमची आपल्याला व्हॅल्यू मिळाली. आणि दस द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग इज. आता मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा काय असतो आपल्याला माहिती आहे की आर, आपण मोमेंट ऑफ इनर्शिया रिंग आर म्हणजेच काय रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया डी एम इंटू आपल्याला माहिती आहे त्याच्या रेडियसचा स्क्वेअर, आणि रेडियस किती स्मॉल आर आहे, मास किती डी एम आहे, म्हणजे डी एम इंटू स्मॉल आर स्क्वेअर आपण या ठिकाणी घेत असतो. तर आपला पुढे याला कंटिन्यू करूयात आपण. यामध्ये काय आता मोमेंट ऑफ इनर्शिया आय ऑफ द डिस्क कॅन बी ऑब्टेन्ड बाय इंटिग्रेशन. आता आपण जो पाहिला होता त्याच्या अगोदरचा फॉर्म्युला आपण की ज्यामध्ये आपला या ठिकाणी आपल्याला मिळालं हे फॉर्म्युला लक्षात राहते आपल्याकडे आय आर इन डी एम इंटू आर स्क्वेअर. त्याचाच वापर करून आपण काय करणार आहोत, द मोमेंट ऑफ इनर्शिया आय ऑफ द डिस्क म्हणजे आय डी आपला फाइंड आउट करायचा कोणासाठी, डिस्कसाठी, कॅन बी ऑब्टेन्ड बाय इंटिग्रेशन ऑफ आय आर. आय आर म्हणजे काय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, म्हणजे हा रिंग जो दिसते आपल्या या रिंगचं जर इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला काय मिळत असते, डिस्क मिळत असते. म्हणजे या रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपण इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला काय मिळालं पाहिजे, डिस्क मिळालं पाहिजे. आणि त्यावेळेस त्याचं आरची व्हॅल्यू किती घेणार आपण 0 to r, म्हणजे आर ही आरची व्हॅल्यू कमीत कमी किती येणार 0 येणार, आर इक्वल टू, आणि जास्तीत जास्त आरची व्हॅल्यू कुठपर्यंत जाऊ शकते कॅपिटल आर पर्यंत, म्हणजे ह्या स्मॉल आरची व्हॅल्यू कमीत कमी 0 आणि जास्तीत जास्त कॅपिटल आर, म्हणून आपण इंटिग्रेशन घेतो लिमिट किती घेणार आर इज इक्वल टू 0 टू कॅपिटल आर, हे लिमिट आपण या ठिकाणी पुट करणार आहोत. म्हणजे आपण इंटिग्रेशन घेतलं आय याला डी घेऊ शकतो आपण किंवा जस्ट आय म्हटलं. आता आय किंवा आय डी म्हणजे याचा अर्थ काय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क कॅन, ओके आपण तो पाहतोय. आता लिमिट काय घेतलं आपण 0 टू कॅपिटल आर घेतलं आणि आय आर म्हणजे काय रिंगचा. पण लक्षात घ्या रिंगचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याचा आपण इंटिग्रेशन घेतोय, लिमिट काय वापरलं 0 टू कॅपिटल आर कोणासाठी स्मॉल आरसाठी, आणि त्याच वेळेस आपला कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतोय डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतोय. आता आपण आय आरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे डी एम डॉट आर स्क्वेअर आपण ऑलरेडी अगोदर घेतलेली आहे. आणि यामध्ये आपण मग आपल्या डी एमची व्हॅल्यू आपण पाहिली होती 2 पाय सिग्मा आर इंटू डी आर इंटू आर स्क्वेअर इक्वल टू. आता यामध्ये 2 पाय आणि सिग्मा, 2 पाय म्हणजे काय कॉन्स्टंट आहे 2 इंटू 3.14, आणि सिग्मा म्हणजे काय सरफेस डेन्सिटी, आणि ऑब्व्हियसली युनिफॉर्म असल्यामुळे सरफेस डेन्सिटी कशी आहे सेम आहे, आणि त्यामुळे आपण त्याला सिग्मा बाहेर घेतला. आणि हा आर आणि आर स्क्वेअर काय म्हणलं आर क्यूब, आणि हा डी आर ॲज इट इज, म्हणजे आपल्याकडे एवढ्याच आपल्याला काय करायचं आता इंटिग्रेशन करायचे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती जेव्हा इंटिग्रेशन घेत असतो याचा पॉवर 1 वाढत असतो आणि तोच पॉवर काय येत असतो डिवाइडमध्ये येत असतो आपण. तर 2 पाय इंटू सिग्मा आपण ॲज इट इज घेतलं, आणि याचा पॉवर जो आहे याचा पॉवर काय झाला 1 वाढला, म्हणजे काय असणार या ठिकाणी आपण घेऊ शकतो आरचा स्क्वेअर आरचा 4 डिवाइड बाय 4, आणि यालाच लिमिट आपण काय 0 टू आर, आणि या ठिकाणी आपण काय करत असतो 0 टू आर, आणि या ठिकाणी आपण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करत असतो. पाहूया आपण काय अप्पर लिमिट काय आर टू द पॉवर 4 बाय 4 मायनस अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट काय 0 टू द पॉवर 4 डिवाइड बाय 4. आता हे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट काय असतं पहा, जेव्हा आपण असा एक फॉर्म्युला असतो आर टू द पॉवर 4 बाय 4 आणि त्याचं लिमिट आपण 0 टू आर घेतो, तर काय करतो आपण पहिल्यांदा या आरच्या ठिकाणी ही इथली जी अप्पर लिमिटची व्हॅल्यू ती या ठिकाणी ठेवत असतो आपण, ठेवली पहा. हेच फॉर्म्युला जसाला तसा लिहिला, फक्त या स्मॉल आरच्या ठिकाणी म्हणजे इथं कुठली क्वांटिटी असतो त्याच्या ठिकाणी आपण काय करणार आहे अप्पर लिमिटची व्हॅल्यू ठेवणार, आणि जसाला तसं लिहिणार मायनस करणार, या ठिकाणी लोअर लिमिटची व्हॅल्यू ठेवणार आणि करणार. आता या ठिकाणी लोअर लिमिट काय आहे 0 आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही, काही ठिकाणी लोअर लिमिट वेगळं असतं त्या ठिकाणी आपल्याला वेगळं घ्यावं लागतं, आणि यामुळे आपलं हे 0 असल्यामुळे काही गरज नाही. तर आर टू द पॉवर 4 बाय 4 या ठिकाणी आर टू द पॉवर 4 बाय 4 आपण या ठिकाणी आलं, आणि याकडे 2 इथं काय आलं आपल्याकडे 2 आपण केलं किंवा केलं नाही वाटतं त्यांनी, ठीक आहे. तर आपण त्यानुसार आपण काय करू शकतो, आणि आपल्याला माहिती आहे 2 पाय इंटू एम बाय पाय आर स्क्वेअर, सिग्माला आपण लिहितो सिग्मा म्हणजेच काय सरफेस चार्ज डेन्सिटी, आपण सरफेस चार्ज डेन्सिटीला कॅपिटल एम बाय पाय आर स्क्वेअर आपण ऑलरेडी लिहिले डिवाइड बाय 4, आणि हा 2 या ठिकाणी 2 राहिलं बे दोन्ही 4, आणि या ठिकाणचा हा पाय गेट कॅन्सल झाला, राहिलं काय या ठिकाणी एम बाय आर स्क्वेअर आणि हा 4 राहिला आर टू द आर स्क्वेअर, आणि हा इथला 2 कॅन्सल झाला म्हणजे आर स्क्वेअर राहिला, म्हणजे ठिकाणी एम आर स्क्वेअर डिवाइड बाय 2 म्हणजे 1/2 एम आर स्क्वेअर. हा काय झाला आपल्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया, कोणासाठी झाला डिस्कचा, आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय केला आपण आपल्या रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं काय घेतलं होतं आपण इंटिग्रेशन घेतलं होतं, आणि त्यावेळेस लिमिट काय केलं 0 टू आर आपण पुट केलं होतं आणि त्याच्यानुसार घेतलं आपण. आता नेमकं रेडियस ऑफ गायरेशन ही कन्सेप्ट काय असते ते पाहूयात, ज्याला आपण केने डिनोट करतो. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा रेडियस ऑफ गायरेशन आपण केने डिनोट करतो असं जनरली कॅपिटल केने, आणि द मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन द ऑब्व्हियसली मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट अँड हाऊ मास इज डिस्ट्रीब्युशन फ्रॉम द गिवन ॲक्सिस. जसं आपला मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड आपण ऑलरेडी पाहिलेले, तो कशावर डिपेंड असतो मासवर आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ मासवर डिपेंड असतो, ते आपण पाहिलेले. वी कॅन एक्सप्रेस द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द एनी ऑब्जेक्ट, कुठल्या ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय करू शकतो आपण
आय इक्वल टू एम के स्क्वेअर अशा प्रकारे आपण लिहू शकतो. आणि या ठिकाणचा वेअर एम इज द मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट, म्हणजे हा एम काय असणार, मास असणार, आणि जो के आहे रेडियस ऑफ गायरेशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट. आणि हा के जी व्हॅल्यू आहे तर आपण के पहिल्यांदा रेडियस म्हटलं होतं, पण आता या केला काय म्हणतो आपण, रेडियस ऑफ गायरेशन. आणि कोणाचा, त्या ऑब्जेक्टचा अबाउट द गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन. पहा मोमेंट ऑफ इनर्शिया त्या बॉडीचा तर आहे, त्या ऑब्जेक्टचाच आहे, पण तो कशा अबाउट द गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे समजा ही जर बॉडी घेतली आणि या ही रॉड आपण कन्सिडर केला, समजा याच्या ठिकाणी जर या ठिकाणचा ॲक्सिस असेल आणि या ठिकाणचा ॲक्सिस असेल, तर या ॲक्सिससाठी के वेगळा असेल आणि या ॲक्सिससाठी के वेगळा असेल. याचा आता K1 आणि याचा K2. कारण का, तर आपला रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ऑब्जेक्ट अबाउट द गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन, आणि प्रत्येक ॲक्सिस ऑफ रोटेशनसाठी वेगळा आहे. समजा या ठिकाणचा ॲक्सिस जर आपण कन्सिडर केला, याच्यासाठी के मोमेंट ऑफ इनर्शिया रेडियस ऑफ गायरेशन वेगळी असेल आणि मोमेंट ऑफ इनर्शिया पण वेगळा असेल, दोन्ही वेगळे असतील. म्हणजे या बॉडीच्या प्रत्येक याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा असतो, म्हणजे आणि रेडियस ऑफ गायरेशन पण वेगळं असतं. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द ऑब्जेक्ट, कुठल्या ऑब्जेक्टचे रेडियस ऑफ गायरेशन त्या ऑब्जेक्टसोबत रिलेटेड आहेत, त्याचबरोबर अबाउट द गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन, तो कुठल्या ॲक्सिस भोवती रोटेट व्हायला. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर या ठिकाणी असा रॉड जर कन्सिडर केला, तर हा रॉड या ॲक्सिस भोवती रोटेट होतोय का या ॲक्सिस भोवती रोटेट होतोय, याच्यावर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा रेडियस ऑफ गायरेशन दोन्ही डिपेंड असतात. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन त्यावर बदल नसतं. इट मीन्स दॅट द मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज इफेक्टिवली ॲट अ डिस्टन्स के फ्रॉम द गिवन ॲक्सिस. आणि ऑब्वियसली आता याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल, या ठिकाणी आपण आर लिहिलं होतं, आर स्क्वेअर लिहिलं होतं. आर स्क्वेअर काय दाखवत होता, मास डिस्ट्रीब्युशन दाखवत होता. याचा अर्थ के म्हणजे ज्याला आपण काय म्हटले, रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस म्हणण्याऐवजी काय म्हटलं आपण, रेडियस ऑफ गायरेशन. मग रेडियस ऑफ गायरेशन पण काय करणार, आपल्याला मास डिस्ट्रीब्युशन दाखवणार. म्हणजे इट मीन्स दॅट द मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज इफेक्टिवली ॲट अ डिस्टन्स के. म्हणजे हा जो पहिल्यांदा आर होतो म्हणून आर अंतरावर मास होता, आणि के आहे याचा अर्थ अंतर किती अंतरावर, के या अंतरावर आपलं काय मास डिस्ट्रीब्युशन झालं आहे त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून. आणि सिम्पल आहे, जर केची व्हॅल्यू जास्त असेल द मास इज फ्रॉम द ॲक्सिस, म्हणजे फार्दर द मास इज फ्रॉम द ॲक्सिस. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपण जर या ठिकाणी ॲक्सिस ऑफ रोटेशन जर हा कन्सिडर केला आपण, ॲक्सिस ऑफ रोटेशन ॲक्सिस, ओके, तर आपल्या केची व्हॅल्यू जास्त आहे, म्हणजे मास कसं आहे दूर अंतरावर आहे. केची व्हॅल्यू कमी आहे, हा आपला के दाखवत असतो. केची व्हॅल्यू कमी आहे याचा अर्थ काय, मास डिस्ट्रीब्युशन क्लोजर आहे. म्हणजे सिम्पल आहे, एखाद्या कुठल्या ऑब्जेक्टची के व्हॅल्यू, समजा एक ऑब्जेक्ट एक त्याची व्हॅल्यू K1 लेस आहे, दुसरा ऑब्जेक्ट आहे K2 ज्याची केची व्हॅल्यू कशी आहे, जास्त आहे, तर ऑब्वियसली जर K1 व्हॅल्यू आहे याचा अर्थाचं मास कसं आहे, क्लोज आहे, ॲक्सिसच्या क्लोज. कोणाच्या ॲक्सिस क्लोज, ॲक्सिसच्या क्लोज फ्रॉम द ॲक्सिस. आणि जर केची व्हॅल्यू कशी आहे, जास्त असेल, तर मास डिस्ट्रीब्युशन कसं त्या ॲक्सिसपासून दूर अंतरावर आहे. ठीक आहे, हे सांगत असतं आपल्याला. तर एक्सप्लेनेशन फॉर रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशनसाठी आपण एक्सप्लेनेशन पाहू. कन्सिडर आपण युनिफॉर्म रिंग एक कन्सिडर केली आपण, या ठिकाणी हे रिंग आहे आणि रिंग कन्सिडर केली आपण, ज्याची रेडियस आर आहे, dx घेतली थिकनेस आणि मास dm घेतला आपण. युनिफॉर्म रिंग आणि युनिफॉर्म डिक्स एक कन्सिडर केली. या ठिकाणी आपण डिक्स पण घेतलेली, ही कशी आहे, युनिफॉर्म आहे. म्हणजे त्याचा युनिफॉर्म म्हणजे सरफेसच्या डेन्सिटी कशी असणार, सेम राहणार आहे. आणि दोघांसाठी कंडिशन काय घेतली, दोघांचे मास सेम घेतलं. याचं मास काय आहे, कॅपिटल एम, आणि याचं पण मास टोटल याचं मास किती आहे, कॅपिटल एम. आणि सेम रेड आहे, याची पण रेडियस किती आहे, कॅपिटल आर, आणि याची पण रेडियस किती आहे, कॅपिटल आर या ठिकाणी आपण घेतलेली. ठीक आहे, दोघांची रेडियस आणि मास कसं आहे, सेम आहे. लेट आय आर आणि आय डी. आय आर म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, आर म्हणजे रिंग, आणि आय डी म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिक्स. दे रिस्पेक्टिव्ह मोमेंट ऑफ इनर्शियाज आपण काढलं. मग के आर आणि के डी. के आर म्हणजे काय, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंग अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर जो आहे तो, आणि याचा आय डी म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिक्स अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ अबाउट इट्स ॲक्सिस, ओन ॲक्सिस. आता मग मोमेंट ऑफ इनर्शिया आपला फॉर्म्युला माहिती आहे रिंगसाठी, एम आर स्क्वेअर आपण ऑलरेडी आता डिराईव्ह केला होता. आपण त्याला डायरेक्ट काय लिहू शकतो, एम इंटू के आर स्क्वेअर. याचा एम के आर स्क्वेअर, सॉरी एम के आर स्क्वेअर. याचा अर्थ काय आपल्याकडे, की त्याचा रेडियस ऑफ गायरेशन आपण घेतो, या ठिकाणी के आर कन्सिडर करत असतो. आता दुसरं आपण के आर म्हणजे इक्वल टू काय आलं, या ठिकाणी आर आलं, कारण आपण जस्ट या ठिकाणी आरच्या ठिकाणी के पुट केले. ठीक आहे, आता प्रश्न किंवा आर स्क्वेअरच्या ठिकाणी के आर स्क्वेअर पुट केलं होतं. आता आय डी म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग सॉरी डिक्स, त्याचा हाफ एम आर स्क्वेअर आपण फाइंड आउट केला होता. मग एम के डी स्क्वेअर आपण त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला आपण. आता के डी म्हणजे काय, रेडियस ऑफ गायरेशन आहे. मग आता या ठिकाणी हाफ हे हाफ सेम आहे, सॉरी या ठिकाणी काय नाही, हाफ नाही आहे, एम एम सेम आहे. याचा अर्थ या ठिकाणी काय, 1/2 आर स्क्वेअर इक्वल टू के डी स्क्वेअर. आपला के डी फक्त व्हॅल्यू पाहिजे असेल तर हा स्क्वेअर आपण इकडे आणणार. स्क्वेअर आणल्यामुळे हा स्क्वेअर कटला आणि हा कसा आला, स्क्वेअर रूटमध्ये, आणि त्याची व्हॅल्यू आपण या ठिकाणी लिहितो अशा प्रकारे. म्हणजे पहा याच्या ठिकाणी हा के डी स्क्वेअर आहे, तो कोणाला, आर स्क्वेअर आणि 1/2 कसा आहे, इक्वल आहे. आणि या ठिकाणी आपण काय केलं, ह्या के डी स्क्वेअर आणि 1/2 आर स्क्वेअर एकमेकाला इक्वल आहेत. आणि या ठिकाणी आपण हा स्क्वेअर रूट घेतला दोन्ही साईडचा, याचा स्क्वेअर कटला, याचा स्क्वेअर कटला, आणि स्क्वेअर रूटमध्ये 2 आलं, आणि आपण ते याच ठिकाणी
तेच लिहिलेले आहे आपण, ठीक आहे. KD इक्वल टू 1/√2. म्हणजे आपल्याला ऑब्विसली एक लक्षात आलं की रेडियस ऑफ गायरेशन कोणाचं, रिंगसाठी. या रिंगसाठी रेडियस ऑफ गायरेशन कसं आहे, जास्त आहे. म्हणजे रिंगचं जे मास आहे, टोटल मास कॅपिटल M ॲक्सिसपासून दूर अंतरावर आहे. आणि KD इज इक्वल टू R/√2 आहे. याचा अर्थ याचं रेडियस ऑफ गायरेशन काय, कमी आहे. याचा अर्थ मास डिस्ट्रीब्युशन ॲक्सिसपासून दूर अंतरावर नाही, त्या ॲक्सिसच्या जवळ आहे. आता जवळ म्हणजे मास इथून सुरू व्हायला डिस्ट्रीब्यूट व्हायला, आणि या ठिकाणी पूर्ण मास इथं डिस्ट्रीब्यूट झालेले. म्हणजे K इज डिसाइडेड बाय द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास, ऑलरेडी आपण पाहिलेले. आणि त्यानुसार जर आपण पाहिलं तर इन रिंग द इंटायर मास इज डिस्ट्रीब्युटेड ॲट द डिस्टन्स R. म्हणजे ह्या रिंगमध्ये जर पाहिलं तर पूर्ण जे इंटायर मास, म्हणजे आपण त्याला काय म्हटलं होतं, कॅपिटल M म्हटलं होतं, ते कुठं डिस्ट्रीब्युटेड आहे, ॲट डिस्टन्स R डिस्टन्सला, म्हणजे जवळपास किती अंतरावर, R एवढ्या अंतरावर आहे. व्हाईल फॉर डिस्कसाठी इट्स मास इज डिस्ट्रीब्युटेड बिटवीन द 0 अँड R. आणि डिस्कसाठी मात्र तसं नाही, ते पूर्ण जे मास कॅपिटल M होतं त्याचं इथं नाही आहे, तर ते कुठून आहे, ह्या R0 अंतरापासून ते कॅपिटल R एवढ्या अंतरापर्यंत टोटल मास डिस्ट्रीब्यूट झालेले. हाच फरक आहे रिंग आणि डिस्कमध्ये. अमंग एनी ऑब्जेक्ट, हा फार महत्त्वाची कन्सेप्ट आहे. याच्यावर CETला, नीटला, जेईला पण क्वेश्चन्स येतात. कन्सेप्ट फार महत्त्वाची. अमंग एनी ऑब्जेक्ट ऑफ द सेम मासेस, म्हणजे मास कसं आहे, सेम आहे आणि रेडियस पण सेम आहे. हा दोन्ही ऑब्जेक्ट आहेत पहा, दोघांचा मास पण सेम आणि असेच काय म्हणतो त्याचं रेडियस पण सेम आहे. रिंग हॅज द लार्जेस्ट रेडियस ऑफ गायरेशन अँड द हेन्स मॅक्झिमम मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय, KR कसा आहे, जास्त आहे कोणापेक्षा, याच्या KD पेक्षा. म्हणजे याचा IR कसा असणार, जास्त असणार कोणाच्या, ID पेक्षा. पण केव्हा त्यांचं मास सेम असेल, त्याचबरोबर त्यांची रेडियस पण कशी असेल, सेम असेल, तर याच कंडिशनला आपल्याला ते शक्य आहे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू. अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.